आणि घेणारे दणदांडगे असून गावातले नागरिक नाहीत। हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे। अधिकाऱ्यांशी संगनमत करून या व्यक्तीनं त्या ठिकाणी खोटं नाटक करून रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न केला। पानसरे माजी सभापती पंचायत समिती बारामती आणि या सोपे गावचा नागरिक निश्चित हा शहाजी महाराजांचा ज्यावेळेला हा परगणा त्यांना जागिरी मिळाला त्यावेळचा हा भुईकोट किल्ला आणि या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचे पाय लागलेले आहेत। त्यांच्या सावत्र मामा या ठिकाणी कारभार पाहत असताना त्यांनी काही चुकीच्या पद्धतीने कारभार केला म्हणून महाराजांच्याकडे तक्रार गेल्यानंतर महाराज स्वतः या ठिकाणी त्या भुईकोट किल्ल्यावरती आले आणि त्यांच्या त्या नातेवाईकांना त्यांनी जबर शिक्षा सुनावली असा इतिहासामध्ये दाखला आहे। आणि अशा या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भुईकोट किल्ल्याचं निश्चितपणे आतापर्यंत ग्रामस्थांनी जतन करण्याचा प्रयत्न केला। आता त्या ठिकाणी त्याच्या शेजारी भैरवनाथाचं मंदिराचं कामसुद्धा चालू आहे आणि तो संपूर्ण परिसर हा गावाच्या मध्यवर्ती आणि गावाच्या उपयोगी विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी राखीव ठेवायचा असा मानस सगळ्यांचा त्या ठिकाणी होता। त्या दृष्टीने सगळे काम करतायत पण काही लोकांनी रेकॉर्डमध्ये काही हेराफेरी करून त्या ठिकाणी बळजबरीने ताबा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। या गोष्टीचा मी निषेध करतो आणि आज त्याच्या कारणानं आज आमचं सुपगाव उत्स्फूर्तपणे या गावाने बंद पाळलेला आहे आणि या घटनेमध्ये नुसता सुपा नाही तर सुप्याचा सगळा परिसर या सर्व गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि या गोष्टीसाठी आम्ही सर्वजण लागेल तसा लढा देण्याची आमची तयारी निश्चितपणे आहे। परंतु शासनाने याच्याकडं अक्षम्य असं दुर्लक्ष केले। मध्यंतरी आमचे गावचे सरपंच तुषार हिरवे आणि बीके भाऊ हिरवे शौकतभाई यांनी माननीय अजितदादांची गाठ घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला। दादांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घालून आपण तो परिसर निश्चितपणे चांगला सुशोभित करू, त्या ठिकाणी महाराजांचं स्मारक करू आणि तो आरक्षित करून ठेवू अशी सूचना दिली होती। परंतु काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून या व्यक्तीनं त्या ठिकाणी खोटं नाटक करून रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न केला। मनगडशाहीने त्या ठिकाणी ताबा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या गोष्टीचा सर्व थरातून या ठिकाणी निषेध व्यक्त होत आहे आणि या ठिकाणी शासनाने लक्ष घालून त्वरित तो प्रश्न मिटवावा। अतिशय महत्त्वाची आणि सगळ्या परिसराचं श्रद्धास्थान असणारी ती जागा आहे। त्यामुळे शासनाने याच्यामध्ये त्वरित लक्ष घालून पुढील जो आमचा उद्रेक आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करावा। जर त्याच्यामध्ये शासनाने लक्ष नाही घातलं तर मोठा उद्रेक या भागामध्ये होईल आणि मोठं आंदोलन त्या विरोधात या गावामध्ये उभारलं जाईल। एवढंच या निमित्तानं मला सांगायचं। सरपंच आहे, आमचे मंडळी मेंबर आहे, तर आमचं एकच म्हणणं आहे भविष्यात आमच्या मुलांना क्रिकेटला ग्राउंडच राहणार नाही आणि आहे ग्राउंड हे छत्रपती शहाजी महाराजांना मिळालेला परगणा आहे। तिथं ऐतिहासिक वास्तू म्हणून आम्ही तिथं ग्राउंड केलं आहे। काही अतिक्रमण इतके दिवस होऊन दिलं नाही। गेली 20-25 वर्षे पोरं तिथं क्रिकेटचं ग्राउंड प्रत्येक प्रकारची 12 वाड्यातली पोरं तिथं क्रिकेटचं ग्राउंड हे बनवतात। तिथनं काही कसले पैसे देणगी कर मागितला जात नाही, पण सगळ्या पोरांनी मिळून आणि सर्वांनी सगळं गावातल्या नागरिकांनी मिळून हे सगळं आपल्याला अतिक्रमण काढून टाकायचे। सगळ्यांनी ह्या क्लिपच्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य करा आणि घेणारे दणदांडगे असून गावातले नागरिक नाहीत हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे। हे यांच्या पद्धतीने डोकं चालवून हे कंपाऊंड करतात। आज सुपे गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। भुईकोट किल्ल्याच्या जागेवरती आज चुकीचे दस्तऐवज वापरून या ठिकाणी ताबा घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे काही व्यक्तींकडनं। त्यांचा जाहीररित्या निषेध आज सुपे ग्रामस्थांकडनं व्यक्त करण्यात आला। उत्स्फूर्तपणे हा बंद पाळण्यात आलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये किल्ल्याची जागा शासनाने जतन करून या ठिकाणी शहाजी महाराजांचं ज्यांच्या नावाने हा परगणा ओळखला जातो त्यांचं स्मारक या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शासनाने करावं अशी प्रत्येक ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे आणि ही जागा जतन व्हावी हा मुख्य हेतू आजच्या ह्या बंदच आहे। यासाठी सर्व ग्रामस्थांनी केलेलं हे आंदोलन आहे। यासाठी शासनाने प्रशासनाने
जास्तीत जास्त लक्ष देऊन या संदर्भातली कागदपत्र घेऊन त्वरित हे अतिक्रमण किंवा घेतलेला ताबा हटवावा अशी ग्रामस्थांची या ठिकाणी विनंती. आपले शहाजीराजे भोसले यांची तर आज एवढी म्हणजे एक ख्याताची काय सज्जन माणसं आपण त्यांना म्हणू, सज्जन, आणि जिथं त्या पुणे परगाणा चाकण सुपे इंदापूर ह्याच्यात आपला सोन्याचा नांगर फिरावला तर तिथं आज वेगळ्या पद्धतीने लोकांनी ते काय काम केलं आहे. तर पहिलं मी त्याचा निषेध करतो. आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा तर यांच्यापर्यंत बी काल किरणदादा प्रमोद काकडे देशमुख यांच्या मार्फत एक निरोपी गेलेला आहे. आणि पालकमंत्र्यांना बी कळवले की बाबा ह्या किल्ल्याची पुनरावृत्ती झाली पाहिजे. याच्यासाठी आपले राज्यसभेचे खासदार सुनेत्रताई असतील, परत आपले सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले असतील, तर यांच्याकडे सुद्धा आपण पाठपुरावा केला करणार बी आहोत. तरी आता ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या म्हणजे खेदजनक आहेत. तर आता सगळ्या ग्रामस्थांनी आपल्याला लोकशाहीचा आधार धरून सर्व म्हणजे आपल्याला हे सगळं काम एक म्हणजे एकीचे बळ म्हणतो आपण, तसं ते एकीच्या बळाने हे काम व्हायला आपलं हवं आहे.